वाढदिवसाचे समाज प्रबोधनात रूपांतर. नवापुरात हरिभक्त पारायण रविकिरण महाराज दोंडायचेकर यांचे प्रभावी कीर्तन. वाढदिवस समाजसेवा आणि समाज प्रबोधनासाठी साजरा व्हावा या उद्देशाने शिवसेना युवासेनेचे तालुका अध्यक्ष किसन शिरसाठ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवापूर शहरातील सरदार चौक येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रविकिरण महाराज दोंडायचेकर यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात कुलस्वामिनी आई देव मोगरा माता, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. हरिभक्त पारायण रविकिरण महाराज यांनी आपल्या ओजस्वी वाणीमधून भगवंताचे नामस्मरण, आईचे महत्त्व, मुलांवरील संस्कार, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक मूल्ये यांवर प्रभावी मार्गदर्शन केले. खानदेशी मायबोलीतील विनोदी किस्से आणि प्रबोधनात्मक उदाहरणांमुळे उपस्थित भाविक, विशेषतः महिला भगिनी मंत्रमुग्ध झाल्या. संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख पंडित माळी व हसमुख पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक देवपा पाडवी, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, माजी नगरसेविका अरुणाताई पाटील व सुशीलाताई आहिरे, सुधीर निकम, अनिल वारुळे, गणेश पाटील, दिनेश भुई, माजी नगरसेवक अजय पाटील, चर्मकार समाज अध्यक्ष छोटू अहिरे, रवींद्र पवार, रामचंद्र मिस्त्री, सागर पाटील, मनोज अग्रवाल, राजेश जयस्वाल, कल्पित नाईक, मनोज चौधरी, विजय बागुल, योगेश शहा, प्रशांत हिरे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आहिरे यांनी केले, तर सनी सावरे यांनी आभार मानले. समाज प्रबोधन, संस्कार आणि भक्तीचा संगम घडविणारा हा उपक्रम नवापूरकरांसाठी संस्मरणीय ठरला. वेळा ठेवायचा. लोक काय म्हणतात ते लक्ष द्यायचंच नाही महाराज. लोक काय म्हणतात हा विचार जर करशात ते आयुष्यभर सक्सेस होणार नाही. तुम्ही लोकेशी वर्ष लागणार नाही. लोकांना धंदा किडा पाडा, बाकीना पोरले वाटच म्हणाल पाहिजे. पण मी जर म्हणलो मग मित्र काय म्हणे बावड्या इथला काय देव करायला लागेल. एखादा वाटत मी भजन करायला पाहिजे. पण मग तो मित्र काय म्हणे नाही सर किंवा मी जर भजन म्हणत आजूबाजूला काय म्हणते, आजूबाजूला काहीच म्हणत नाही. चार लोक काहीच म्हणणार नाही. चार लोक भाऊ, चार लोक जगी राहिलो ना, चार लोक काहीच म्हणत नाही. चार लोक शेवटला टाइम एकच म्हणतील राम बोलो भाई राम. चार लोक आईच म्हणावं शकतो जर काहीच म्हणत नाही. चार लोकच ना वर्ष जीवन जगशात ते स्वतःसाठी बी जगणार नाही आणि जगीशी फायदाही होईना. कारण लोकेच ना धंदा आहे, नावे ठेवणारे ते ठेवणारच आहेत, जसले किडा पाडणार त्या पाडणारच आहेत. या लोकेशन वर्ष लक्षात तर तुम्ही जगणारच नाही. मी माझा अनुभव कीर्तनातून मानतो. लोक काय म्हणतात ते पहिले डोक्यातून फॅट काढून टाकतो. बराच लोक सांगतात महाराज बोल नका. बराच लोक मला सांगतात महाराज तुमचे व्हिडिओ असतात आम्हाला खूप आवडतात. 100 मधनं 95% लोक सांगतात मला की रविकिरण महाराज तुमचं कीर्तन दिवसभराला 2 ते 3 कीर्तन ऐकतो. काम करता करता सुद्धा आम्ही 2 कीर्तन ऐकतो. महाराष्ट्रभरात चर्चा आहे. पण मग 100 नाही 95% चांगला आहे. 5% म्हणणार नाही किडा पाडणार. मग त्या 5% लोकांचा विचार करून मी माझं कीर्तन करणं बदलून टाकू का, सोडी देऊ का? मी 95% लोकांचा विचार करू का या 5% किडा पाडणारच ना? अजिबात नाही. एखादी पोरगी एखादी बाई जर मंदिर माझा असवे ना ते किडा पाडणारच धंदाराच माय सकू आहे का मंदिर मा चालणे मा कसं बंद असं गळवा आता गंदेव करायला लागते व्यक्ती शिकान किडा पाडा. एखादा पोऱ्यान जर माळा टाकली मला आजपासून निर्वेशनी जीवन जगणे, मला दारू पिणे नाही, मांस मच्छी खाणे नाही, विमल खाणे नाही, पुरी खाणे नाही. जर एखादा पोऱ्यान त्याग करायचा तोंडाचा पोऱ्या त्यांना काय माळा टाकली नाही बंद करते नाही. मग काय पटाशले आवडी मित्र हा सारा आहे ना ते बरोबर आहे. ते बाकीना किडा पाडणारा बावड्या तू का मार काही रे
हा भाऊ माळा टाकले नी मग शांत राहू ना तरी आपण काही काही नीचच राहतच महाराज नवा पूर्ण पोरी सोडत का एखादा मित्र महापो त्याला सांगत बावड्या माळा टाकले हा ना भाऊ काहीच ना माळ तरी होईनार भाऊ काही नाही भूक आली तरी मला नक्कीच चांगलं बोबडा टाकली नाही मला सोडली नको माझा माझा ओ बापरे तू माळ तरी नाही गे तुम्ही ते खाटकीन घरी उधारी बाकी येणार भाऊ कितना निर्धन आहे कितना निर्धन आहे जीवन जगत असताना लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका आपल्यामुळे कोणाला त्रास होत नाही ना या गोष्टीची दक्षता घ्या मग जीवन जगा भक्ती करत असताना लोकांचा विचार करणे नाही महाराज तुम्हाला सांगतो बरं का तरुण भावांना तरुण भावांना ऐका तुमचा भाऊ समजून ऐका तुमचा मित्र समजून ऐका जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना तर भोकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका नाव ठेवणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागू नका जीवनात सक्सेस